तुला सांगतो राजीनामा राजीनामा? कोणाचा राजीनामा? राजीनामा काय? कसला काय? तुम्ही दोघं काही लपवताय का माझ्यापासून? नाही आम्ही कशाला काय लपवू? राजीनामा ना राजीनामा ही डुचकी हिचे प्लॅन्स असे असतात ना की पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल असं म्हणायचं होतं मला. विद्याधर, प्रिया, तुम्हा दोघांचे विषयांतर होतंय बरं का? गप्पा बसा तुम्ही. हे बघा अर्जुन, आम्ही डायरेक्ट मुद्द्याच बोलतो. आम्हाला माहितीये तुला ती आवडते, आम्हालाही ती आवडते. तिच्या आईला तू जावई म्हणून पसंत आहेस आणि आम्हाला ती सून म्हणून पसंत आहे. त्यामुळे तू आता तिला मागणी घालून टाक. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल, आम्ही अक्षता टाकतो. तिने एकदा का माप ओलांडलं ना की आम्ही मोकळे. झालं आमचं बोलून. अरे हा असा गप्प कसा? बोल ना काहीतरी. विद्याधर, मोठा भाऊ आहेस ना त्याचा, तुझं काही कर्तव्य आहे की नाही? बोल बघ त्याला. दादा, अर्जुन, आता तू काही एक बोलायचं नाही. आता फक्त आम्ही बोलणार. आमची काय तुझ्यावरती जबरदस्ती नाही. खरंच? करतोय असं वाटू शकतं, पण तू वाटूनच नाही घेतलंस तर नाही वाटणार. हे बघा, तुम्ही ना फोर्स करताय हा? असं नाही वाटत आहे का तुम्हाला? अर्जुन, आता तू आमच्या प्रामाणिक इच्छेला फोर्स हे नाव देणार असशील तर आता काय बोलायचं ना? काही अर्थच नाहीये बोलायला. मला कळलं, कळलं मला. तुम्ही सगळे इथे आलाय मला इमोशनल ब्लॅकमेल करायला. नाही, असं वाटू शकतं. इमोशनल ब्लॅकमेल करतोय असं वाटू शकतं, पण हे बघ, आमची प्रामाणिक इच्छा एवढीच आहे की तू सुखी व्हावस, आपल्या घरात एखादी चांगली सून यावी. आणि आता प्लीज आडेवेडे घ्यायचे नाहीत, अजिबात आडेवेडे घ्यायचे नाहीयेत. तू वेळ आणि तारीख आम्हाला सांग. सावित्री मॅडमना कधी मागणी घालणार आहेस तेही सांग. विषय संपला. सांग बरं. बलराम, अरे तू इथे कुठे? अरे अर्जुन, बाय 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 बाय, मला खूप महत्वाचं काम आहे. अर्जुन, अर्जुन, तुला आमची शपथ आहे. नाही नाही, शपथ नको घालू, तुला माझी शपथ आहे. आता रे सोचना पडेगा. जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वो भी अच्छा होगा. राधे राधे. तू आणि तुझा बाप समोर आलात की काहीच चांगलं होत नाही बघ. आणि तू म्हणजे तर सॉफ्टवेअर अपलोड न करताच अवकाशात उडालेला सॅटेलाइट आहे. काम काहीच नाही, उगाच बिनकामाच्या घिरट्या. राधे राधे. उपमा आवडली आपल्याला सॅटेलाइट. फक्त एक गडबड झाली मॅडम, म्हणजे आपल्या सॅटेलाइट मध्ये सॉफ्टवेअर अपलोड करायची गरजच नाही. आपण स्वतः इनबिल्ड आहे. आणि सॅटेलाइटचं काम काय असतं? आकाशात होणाऱ्या बदलांची माहिती तो पुरवत असतो. साविताई, तुम्ही हा सॅटेलाइटचा बारसच करा ना. सरडा. अप्रोप्रिएट. सरडा. चांगलंय चांगलंय. म्हणजे माणसानुसार रंग बदलतो. फ्रीलान्स. ज्याला जशी माहिती हवी आहे तशी त्याला पुरवतो. फक्त आपल्याला हव्या त्या मोबदल्यात. कोणी सांगितलं तुला माझी माहिती काढायला? सेहत के लिए योग और किसी जरूरत पर सहयोग, इन दोनों से ही जीवन बदलता है. राधे राधे. मी तुम्हाला इतका सहयोग केला आणि त्याची किंमत फक्त 5,000. तेवढे दिलेत ते नशीब समजा तुमचं. मज्जा करा. नंदा वहिनी, खोटा डॉक्टर, त्याच्याकडून खोटा आजार आणि त्याचं खोटं प्रिस्क्रिप्शन काढलं तुम्ही. हे आता अर्जुन दादाला कळणारच नाही.
असं तुम्हाला वाटतं आ? शक्यच नाही. कळलं असेल का त्याला? मज्जा वहिनी 5,000 किती आणि काय काम करणार मला सांगा. एक तर तुम्ही असं म्हणता की हे 20,000 रुपये घेतले ते माझ्यासाठीच घेतले. आता मला इथं स्पोर्ट्स बाईक हवी आहे आणि तुम्ही माझ्या हातात ही चिल्लर ठेवता. दिस इज नॉट फेअर वहिनी. फेर अँड फेर आम्हाला कसे कहू पंकज भाऊजी? आणि तुम्हाला हे चांगलंच माहितीये की स्पोर्ट्स बाईक आम्ही तुम्हाला नाही घेऊन देऊ शकत. हा, त्यासाठी लागणारे पैसे मात्र देऊ शकतो. या पैशामध्ये बाईकची टाकी पण येणार नाही. त्यापेक्षा डायरेक्ट माझ्या हातात कॅश ठेवा ना. मग हे थोबड कसं बोलायला लागेल बघा. आधी माहिती. वहिनी अख्ख्या कवटेकरांच्या घरात जर बार्गेनिंग कोणाला जमत असेल ना तर ती फक्त तुम्हालाच. आता कमी का असे ना पण पैसे तर तुम्ही दिले. तर आता कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सांगतो की माहिती. तर ऐका, त्या सकाळी पहाटे प्रातर्विधीची सगळी कामं आटपून वहिनी थोडा इंटरेस्ट देऊ नये का? तर त्या दिवशी शिताफीनं मी आपल्या ऑफिसमध्ये गेलो आणि या चर्चा फोल्डर मधून पासवर्ड शोधून काढला आणि त्याच्यामध्ये मला ऍड्रेस सापडला आणि त्या ऍड्रेस वरती धाडकन धाड मारली ना आम्ही. आजूबाजूला चौकशी केली. बाबा ही कोण कुठली? हा मग तमाम सबूत और गवाहों को मध्य नजर रखते हुए ये सामने आया की तिचं खरं नाव सावित्री आणि आईचं नाव श्यामल. ही माहिती काढली तुम्ही? वहिनी मुद्दा समजून घ्या. गोष्ट आम्ही सांगणारच आहोत. तर आम्ही त्या घरावरती नजर ठेवून होतो. आम्ही रोज त्या घरातून श्यामल मावशीला बाहेर येताना बघायचो. मग शेजारी पाजाऱ्यांना विचारलं ना तेव्हा आम्हाला दिवाकर बद्दल कळलं. दिवाकर हा कवटेभैरवगड मध्येच राहायचा. त्याच्यानंतर तो पुन्हा तिकडे गेला. तिकडे गेल्यानंतर तो मेला बहुतेक. हा आता विद्याधर दादा आणि हा आपला दिवाकर हे दोघे क्लासमेट आहेत की नाही तेवढं माहिती नाही आपल्याला. पण तुम्ही जर आम्हाला अजून पैसे दिले तर त्या दिवाकरची पण सगळी कुंडली आम्ही बाहेर काढू. पण सावित्रीचा काही नाही हो. काहीच क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये. जुने बॉयफ्रेंड्स नाहीत. एकदम नाकासमोर सरळ चालणारी मुलगी आहे. आता बघा इथं होते 5,000ची सफल संपूर्ण गोष्ट आहे की नाही. मज्जा डोंबल्याची मज्जा. साधन नेटवर टाकलं ना तर समधी माहिती मिळाला मला. काय काम केलं 5,000चं? द्या इकडं, द्या पैसे. वहिनी तुम्ही माहिती काढायला सांगितली, आम्ही माहिती काढली. आता आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार मला सांगा. निघा. चालते बा, निघा. हे एवढा दिलदार वागलास, खूप धन्यवाद. नाही तुझा हिशोब चुकता करेन मी. निघ. करावाच लागेल. हिशोब चुकता करावा लागेल. कसं आहे तुम्ही भैयू दादाला तुडवला. भैयू दादाला आला राग. त्यानं तुम्हाला किडनॅप करायचं ठरवलं आणि त्यानं ज्या वेळेला तुम्हाला किडनॅप केलं त्यावेळेला तुम्ही जोरात ओरडलात पंकज. आता ही तुमची आर्तहाक अर्जुन दादा पर्यंत पोहोचलीच नसती. काय झालं असतं? माझ्या उपकारांची संख्या वाढत चाललीये साविताई. हरामखोर. शिवी शिवी नाही द्यायची. तू नाही, मी आतापर्यंत मला वाटायचं मीच एक नंबरची हरामखोर आहे. पण पंक्या 7 सावींचा अर्क म्हणजे तू आहेस रे. माझा भाऊ असता ना 100% तुझ्यासारखा असता बघ. साविताई भाऊ म्हणून तुम्ही मला लय इमोशनल केलं. पण आपल्या नात्याला मध्ये आणून सत्याला पोहता नाही ना. सिक्रेटच ठेवायचं असेल तर कळलंय मला.
लई शान आहेसा. जन्मापासून साविताई, ईश्वर ने आपके लिए जो रास्ता खुला करके दिया है उसे आप बंद नहीं कर सकते. याद रखना. राधे राधे. कुठलंच काम ठेवत नाही. आधे आधे. पंक्या, थँक्यू. अन सॉरी बर का, पण रस्ता तर मी बंद करणार. अरे तू माझं सिक्रेट ओपन करेपर्यंत मी इथनं छूमंतर होईन. सावे, मावशीचा कॉल आलता. तुला काही बोलले नाहीस ना? बोलले आता काय, चमके कट करून करायचा ना फोन. तेच करणार होते, पण तुझा फोन बंद होता. का फोन केला हे पण विचारायचं तिने मला चान्स दिला नाही. जे प्रश्नांची गिरण चालू केली की पार पिट्टाच पाडलाय तिनं. सावेत, तुझं चुकलंच आहे. तू न सांगायलाच नव्हतं पाहिजे की आपण एकत्र मुंबईत आहोत म्हणून. ते राजस्थानच बरं होतं. निदान सांगता तर येत होतं की रेंजच नाही. कधी सुटणार आहे हा गुंता? मलाच कळणं झालंय बघ. कधी सुटणार आहे काय माहिती. आधीच काय कमी टेन्शन आहे का चमके? त्यात तो एक पंक्या आता डोकं खायलाय. तो 63 तासा. आई साहेबांचं एक वेगळंच. चमकेत ते विद्याधर आता बोलत नसले ना तरी प्रियाच्या डोळ्यात जे स्वप्न आहे ना ते त्यांच्या डोळ्यात पण बघितलंय मी. त्या 2 चिचुंद्र्या त्या तर पार पोखरायलाच बसल्यात. आणि ह्या विश्वंभर तो तर आमरण उपोषण करायचाच बाकी राहिलाय बघ. अख्ख्या जगाला चुना लावता येईल सावे, पण मावशी सोबत खोटं नाही बोलतायत बघ. माझी तर पार बोबडी वळती तिला बोलताना. तुझी बोलताना एवढी भंबेरी उडाली तर माझी तर काय गत होत असेल विचार कर. सावे, लवकर संपूयात हे सगळं. तुला माझ्यावर विश्वास आहे ना चमके? स्वतःपेक्षा जास्त. माझा जीव गेला तरी चालेल, पण तुम्हा तिघांना काही होऊ देणार नाही मी. त्याला अजून माहित नाही बलराम कवठेकर कोण आहे ते. हे स्त्री कडक, डोकं भडक. त्याला म्हणा उद्या भेट. तू झोपला नाही अजून? झोप उडाली रे. का? काय झालं? नाही म्हणजे बघ ना, तू माझा सावत्र भाऊ असलास तरी भाऊ आहेस, आणि माझ्या वहिनीच्या भावाला मला मारावं लागलं. हे चुकलंच तुझं. म्हणजे लय मोठी चूक झाली. चालेने भाडास काढली सगळ्यांच्या समोर. मी काय मध्ये पडलो. शेवटी भावा बहिणीचा मॅटर आहे म्हटलं, काय वाकाचे ती वकू दे एकदाच. त्यांनी परस्पर तिकडे उद्योग केला, त्यात तू त्याला हाणला. मी काय म्हणतो, जे व्हायचे ते होऊन द्यायचं ना. तुला कशाला नाही त्या गोष्टीचाच पुळका? तसा तुला आला पुळका जेलमधल्या मेवण्याचा. तुझा मेवणा आहे ना, मेवणा भय्यू, ते ना एक किल्लीवाले खेळणं आहे. त्याला किल्ली दिल्याशिवाय ते तुडतुडणार नाही रे. बलराम, मी पहिलं आणि शेवटचं सांगतोय, तुझा पॉवर प्लांटला विरोध होता, तुला जमीन द्यायची नव्हती, सगळं मान्य, सगळं मान्य. मी तुझ्या जमिनीला हात पण नाही लावणार. तू आणि तुझी जमीन काय लागवड करायची ते करा, पण तुझा तो नागालँडवरचा बटाटा आहे ना, बटाटा, त्याला टोपलीत बसायला सांगायचं. हे तू हे मला का सांगतोय? काय डाऊट घेतोय माझ्यावर तू? जसं काय सगळं मीच केलंय. त्या इंजिनियर लोकांना मारायला माणसं मीच पाठवली, सावित्रीला किडनॅप करायला भैयूला मीच सांगितलं. उद्या कोणी पादलं तरी म्हणशील बलरामनीच पादायला सांगितलं. येड नाही, सगळं तूच बोलतोस म्हणून बरं आहे. नाही पण
तू जे बोलतोयस ते मी खरं मानू का? ए भावा, तुझं हात लय शिवशोभत असतील ना, कुदळ घेन खटक खांदत बस. पण कुठला पण विषय कुठं जोडू नको. हे बघ, मी कुणाला काय सांगितलेलं नाही काय. नाही, सांगितलं नसशील तर बरंच आहे, पण जर सांगितलं असशील ना, मेवण्याच्या बाजूला खाटला गेला तुझी. धमकी? मला धमकी? हो, तुला धमकी. आणि माझ्या वॉर्निंगला वॉर्निंग समज हं? कारण माझी विनंती आहे ना, ती महागात पडेल तुला. सावित्री, अंगारा लावते हा. आणि हा घे प्रसाद. बरं का, आज संकष्टी आहे. बाहेर काही खाणार असाल ना, अंड वगैरे खाऊ नका. अर्जुनच्या लक्षात राहत नाही. तू लक्ष दे बरं. हो, उशीर होतोय ना, जा. पाहिलंच कशा आले. अंगारा लावला जातोय, प्रसाद दिला जातोय, आणि ते पण कुणाला? कुणाला? त्याच बाहेरच्या परक्या व्यक्तीला, तिच्यामुळं तुझ्या भावाला, तुझ्या सख्या भावाला शाले, तुझ्या जीवा भावाच्या लाडाच्या भावाला, तुझ्या भैयूला तिथं हॉस्पिटलात सैवळत रडत खडत खितपत पडावं लागलंय. बाई बाई, आमच्या तर बघवत नाही. तू कसं काय एवढं सहन करते शाले? तू बाई तेवढी धीराची बाई. येते मी. काळजी घ्या हा. सर सॉरी, मला उशीर झाला. ते आई साहेबांनी बोलवलं होतं. आज संकष्टी आहे ना, तर खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तुमच्या नाही म्हणजे मला पण सांगितलं त्यांनी. मी वेळेवरच आले असते सर, जर त्यांनी बोलवलं नसतं ना तर मी. इट्स फाईन मिस वशिला, काहीच प्रॉब्लेम नाही. बाय द वे, तुमची जी बीकॉमची डिग्री आहे ती सोडून तुम्ही जे विदाऊट सर्टिफिकेट कोर्स केलेत ना, त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग येत असेलच ना? हो येतं. येतं ना, ग्रेट. हे जरा चालवा गाडी. हो मिस वशिला, काय झालं? एवढ्या शॉक का? काही नाही सर, म्हणजे तुम्ही का नाही आज गाडी चालवणार? मिस वशिला, आता मी इतके दिवस तुमचा सारथी होतो, आता आज तुम्ही व्हा ना माझ्या सारथी. काय झालं, माझा मसल पूल झाला ना वर्कआउट करत असताना, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय गाडी चालवायला. बाय द वे, लायसन्स आहे ना? ग्रेट. मिस वशिला, माझा जीव आता तुमच्या हातात आहे. नाही म्हणजे आता आपण गाडी चालवताना चुकून टर्न वगैरे झाली आणि सायकलवाला मध्ये आला आणि आपली गाडी त्या सायकलला थडकली आणि खूप जोरात आवाज आला. धडाम! सॉरी. आय एम सॉरी मिस वशिला, आर यू ओके?
लाईक आय वॉज जस्ट किडिंग. म्हणजे मला तुम्हाला त्रास नव्हता त्याचा. बाय द वे, गाडी चालवाल ना? काय होतंय मिस वशिला? सर ते म्हणजे मी लास्ट टाइम जेव्हा गाडी चालवली होती एक अपघात झाला होता सर. त्याच्यानंतर एकटीने नाही चालवली कधी. पण मी आता आहे सोबत. फेस युअर फिअर. आता तुमचा स्वतःवर विश्वास नसेल पण माझा तुमच्यावर विश्वास आहे.